मी असे डेली व्लॉग तुमच्यासोबत शेअर केले तर तुम्हाला आवडतील का? जरा जास्त टाईमचे म्हणजे रील तर मी टाकतेच आहे छोटे-छोटे, पण फुल टाईमचे व्हिडिओज. कारण मला नेमकं कळत नाहीये कारण व्ह्यूज फार कमी आहेत. सो मला हे कळत नाहीये, की नेमकं तुम्हाला आवडतंय की नाही आवडतंय आणि हे व्लॉग्स मी टाकायला हवेत की नाही, ह्याचा मला अजून अंदाज येत नाहीये. म्हणून मी तुम्हाला विचारतेय. सो मला नक्की कमेंट करून सांगा, की तुम्हाला डेलीचे व्लॉग अशा आडव्या स्वरूपात आणि जास्त टाईमवाले पाहायला आवडतील की नाही. तर आज सकाळी उठून म्हणजे वेट लॉसचं जे माझं चॅलेंज होतं ते थोडंसं ब्रेक झालेलं आहे. पण हे जुने व्हिडिओज आहेत जे माझे पोस्ट करायचे राहिले होते. घरातलं काम करून दोन्ही मुलींचं बघून मला बाहेरचं सुद्धा काम असतं आणि ते सगळं करून मला एवढं सगळं एडिटिंग करणं, पुन्हा ते व्हॉइस ओव्हर करून पोस्ट करणं, हे माझ्याकडून होत नाहीये, कंटिन्युटी राहत नाहीये. म्हणून खूप लेट व्हिडिओज येत आहेत. तरी मी खूप ट्राय करते की ॲटलीस्ट आठवड्यातनं 4 दिवस तरी मला पोस्ट करता यायला हव्यात. आता खूपच गॅप झालाय 7-8 दिवस कारण घरामध्ये लग्न होतं आणि त्या लग्नाची गडबड, माझ्या कामाची गडबड, मुलींची शाळा, त्यांचे प्रोजेक्ट, होमवर्क ह्यात सगळं मला म्हणजे दिवसच मिळत नव्हता. आणि इव्हन मी आता वेट लॉसचं जे चॅलेंज घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मला माझा ब्रेकफास्ट वेगळा करायला लागतोय. त्यानंतर दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण मी 7 वाजताच्या आतमध्येच घेऊन टाकते. सो मला ते डिनरसाठीचं पण काहीतरी प्रिपरेशन थोडंफार करावं लागतं. म्हणजे कधी कढी खिचडी, कधी फक्त कडधान्य किंवा कधी फक्त ज्वारीची भाकरी, थोडीशी भाजी असं मी थोडंसं व्हेरिएशन ट्राय करतेय. आणि नसेलच काही तर मग जी काही दुपारची भाजी असेल शिल्लक तर ती चपाती सोबत मी खाते. तर हा जुना व्हिडिओ आहे रविवारचा आणि आज मुलींचे केस कापायचे होते. तेव्हा शाळा चालू झालेली नव्हती. शाळा चालू व्हायच्या आधी मला त्यांचे केस कापून घ्यायचे होते. मी वाढवायचं ठरवलं होतं बरं का केस. पण शर्वी असेच केस मोकळे सोडून सगळे घरभर फिरते आणि मग मला ते तिचे केस आहेत ना, काय म्हणतात त्याला, व्यवस्थित ठेवायला जमत नाही. म्हणून मग मी ठरवलं की दोघींचेही केस कापायचे. सावली आधीपासूनच म्हणत होती की मम्मा काप, पण त्या दोघींच्या केसांची ग्रोथ पाहता किंवा त्यांच्या केसांचा थिकनेस पाहता मला असं वाटत होतं की त्यांनी केस वाढवावेत. पण काय होतं व्हॅनमध्ये जाताना सुद्धा ना इतर मुलींच्या डोक्यात उवा, लिखा किंवा काय असतील ना डॅन्ड्रफ वगैरे, तर याचं इन्फेक्शन मुलींना होतं. आणि मध्ये मध्ये डोकं खाजवत होती सावली, तर मी लगेचच औषध घातलं तिच्या केसांमध्ये. आता हे मुलं शाळेत जातात, एकमेकींच्या डोक्याला डोकी लावून बसतात, त्यामुळे थोडंफार व्हायचंच, ते चालायचंच. पण आपल्याला जितकी स्वच्छता ठेवता येईल, आपल्याला जितकं हायजीन त्यांच्या केसांच्या बाबतीत घेता येईल तेवढं आपणच घेतलं पाहिजे. कारण मुली अजून लहान आहेत, त्यांना स्वतःचं स्वतः अजून काही समजत नाही सगळं. म्हणून मी म्हटलं सकाळचा मला इतका वेळ नसतो की त्यांचे केस मी बांधून द्यावेत किंवा रिबन लावून बो बांधून त्याच्या वेण्या घालून द्याव्यात. म्हणून मी सरळ दोघींना सांगितलं माझ्यावरती थोडासा लोड कमी होण्यासाठी की तुमची मी केस कापून देते बायांनो, तुम्ही रोज आपला हेअरबँड लावून जात जा. तर सावलीची इथे केस कापून झालेली आहेत बघा आणि शर्वी वाट बघत होती की मम्मा माझे कधी केस कापल म्हणून. हिचे केस आहेत ना एवढे वाढले होते आणि एवढे जाड आहेत ना, तर सावलीचं जे केसांचं स्ट्रक्चर आहे ना ते पूर्ण माझ्या सासरकडच्या लोकांकडे गेलेत. म्हणजे माझ्या सासूबाई आणि नणंद यांची केस आहेत ना खूप थिक आहेत आणि आमच्या ह्यांची सुद्धा केस खूप जाड आहेत बरं का, पण आता थोडेसे पुढचे त्यांचे जरा पातळ व्हायला लागलेत केस. आणि मग मी सावलीचं झालं की सावली अंघोळीला गेली, मग शर्वीला असं झोपेतनं उठवून आणलं आणि तिचे केस कापायला घेतले. तिचे केस पातळ आहेत माझ्यासारखे, थोडेसे केस तिचे माझ्यावर गेलेले आहेत, पण वाढ सेमच आहे दोघींच्या केसांची. तर हिचे पण केस खूप वाढले होते. मग मी बऱ्यापैकी बारीक केल्या. आधी तर ही नको म्हणत होती कापायला, म्हटली मला केस वाढवायचेत मम्मा, तू नको ना कापू. म्हटलं बाळा मला सकाळची खूप गडबड असते, मला त्या गडबडीमध्ये तुझ्या वेण्या घालणं होणार नाहीये आणि कधी कधी मी घरी नसते तर मग पप्पांना तुझं आवरणं होणार नाहीये, त्यांना ऑब्व्हियसली वेण्या वगैरे असं काय घालता येणार नाहीये. मग तू तशीच जाणार आहेस का स्कूलला, असं सगळं समजवलं तिला. आणि मग ती रेडी झाली कापायला. त्यानंतर सावली आंघोळ करून आली. तिचा लुक बघितला तर हिला पण एकदम हुरूप आला की चला चला माझी पण कापा छानच दिसते. आणि अन्वी येऊन बसली होती. अन्वी ह्या दोघींची फ्रेंड आहे, आमच्या समोरच राहते. सो ती पण येऊन बसली होती की या दोघींचे केस कसे कापतात ते म्हणून. दोघींचे छान केस कट करून झाले, आंघोळ्या झाल्या त्यांच्या दोघींच्या. त्यानंतर मग मी ब्रेड आणि ऑमलेट खायला घेतलं. हे त्यांनीच बनवून दिलं होतं. रविवारचा आमच्याकडे स्पेशल नाश्ता असतो आणि हेच बनवतात. त्यानंतर मग मी फेसवरती छान असं बर्फाचं जे माझ्याकडे हे आहे, तर त्याने मी छान मसाज केला पूर्ण फेसला. तुम्ही मागे पाहिलं असेल की आंब्याच्या सीझनमध्ये मी भरपूर आंबे खाल्लेले, नॉनव्हेज भरपूर खाल्लेलं, त्यामुळे चेहऱ्यावरती खूप डाग धब्बे
आणि पिंपल्स वगैरे आले होते, तर मग ते सगळे ह्याने मला कमी व्हायला लागलेले आहेत असं वाटतंय. सो मी ते कंटिन्यू वापरणार आहे आणि हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये लिंक टाइप करा. मी तुम्हाला लिंक पाठवून देईल. हे झाल्यानंतर मग मी छान अशी रेडी झाले. बाहेर मला काम होतं. तिकडे जायचं होतं, तर तिकडे मी जाऊन आले आणि दुपारी यायला मला लेट झाला. त्यानंतर मग खूप भूक लागली होती. मी खाऊन घेतलं आणि आता हा खूप जुना व्हिडिओ त्यामुळे मी काय खाल्लं ते मलाच आठवत नाहीये. त्यानंतर संध्याकाळी मस्त त्यांच्याकडून अशी चंपी करून घेतली आणि मी हे असं प्लास्टिकचं इक्विपमेंट मागवलेलं आहे, ज्याने खूप छान तेल लावून मसाज केला ना, खूप छान मसाज होतो. तर त्याने ह्यांनी छान मला असा मसाज करून दिला. असा संपला माझा आजचा दिवस आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते मला नक्की कमेंट करून सांगा. बाय.